नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वृषाली ओनराव तुम्हा सर्वांचं या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला खूप खूप स्वागत करते. जसं तुम्ही मागे पाहू शकता की नगर परिषद भरती 2025-26 आपल्याला एक गोष्ट आयोगाने क्लिअर केलेली आहे की ह्याच्यामध्ये नगर परिषदची जी भरती होणार आहे त्याच्यामध्ये एक गट क चं एक पद आहे, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी. हे जे पद आहे हे आता एमपीएससी मार्फत भरल्या जाणार आहे. ओके, व्हिडिओला पुढे सुरू करण्याआधी म्हणजे ही सगळी इन्फो तर मी तुम्हाला देणार आहे. रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, परीक्षा पद्धती, निवड पद्धती, कामाचं स्वरूप, वयोमर्यादा, त्यांचा पगार, प्रमोशन, अशी अनेक गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत. ओके, पण तत्पूर्वी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. काय झालं होतं बघा, म्हणजे ज्या माझ्या माहितीप्रमाणे मागच्या ज्या 2 नगर परिषदच्या परीक्षा झाल्या, म्हणजे जी एक 2017-18 मध्ये झालेली होती, ती महापोर्टलने घेतली होती. राईट. महापोर्टलची जी परीक्षा होती त्याच्यामध्ये 2 परीक्षा झाल्या होत्या, पूर्व आणि मुख्य. जो पूर्व पास करेल तो मुख्य, म्हणजे जसं आपल्या एमपीएससी ला गट ब ला असतं त्याप्रमाणे. 2023 मध्ये ह्या ज्या जागा आहेत म्हणजे कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी, ह्या गट क च्या ज्या जागा होत्या तर त्या आपल्या टीसीएस मार्फत भरल्या गेल्या होत्या. टीसीएस ने एकच परीक्षा घेतलेली होती. ठीक आहे. आता एमपीएससी कडे आल्यामुळे एमपीएससी नेमकं काय करणार आहे, ओके, पूर्व मुख्य घेते की एकच परीक्षा घेते, याबद्दल सध्या अप टू डेट आजच्या तारखेपर्यंत आपल्याकडे कोणतीही कन्फर्म इन्फॉर्मेशन नाही. आपल्याकडे इन्फॉर्मेशन कशाची आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी एक बेसिक तयारी असते बघा कुठच्याही भरतीची, ओके, परीक्षा कोण घेणार हा त्याचा अंतिम टप्पा असतो, लक्षात घ्या. ओके, त्या टप्प्यापर्यंत नगर परिषदची जी प्रोसेस आहे ती पोहोचलेली आहे. ओके, आणि बघा कुठचीही परीक्षा होऊ द्या, सरळ सेवेची असू द्या किंवा ह्या नगर परिषदच्या वगैरे असू द्या, ओके, याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, अंकगणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हे फिक्स घटक असतात. सामान्य ज्ञान म्हणजे काय झालं आपलं, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, चालू घडामोडी हे आहेत. याच्यात मध्ये अजून ऍडिशन म्हणजे आरटीआय, आरटीएस आहे. ओके, हवामान, कामगार, विविध चौकडी, म्हणजे मी सगळं तयार करून आणलेलं आहे की आयडियली पेपर 1 पेपर 2 मध्ये महापोर्टलने काय केलं होतं, टीसीएसने काय केलं आणि एमपीएससी काय करू शकते या संदर्भात आपण टोटल इथे डिस्कस करणार आहोत. तयार आहात? सगळ्यात महत्वाची गोष्ट. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की नगर परिषद का, ओके, खरं तर मी ह्याला असं म्हणू शकते की एकच परीक्षा द्या आणि राज्यसेवा दर्जाचं पोस्ट पर्यंत पोहोचा. ओके, असं आपण इझिली म्हणू शकतो. का बरं? कारण बघा नगर परिषद या वेगवेगळ्या दर्जाच्या आहेत. तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रात जेवढ्या नगर परिषदा आहेत, गट ड क ब अ, ओके, मग ह्याच्यामध्ये काय होतं बाळांनो, त्यानुसार श्रेणी ठरते. आता कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी, एक गोष्ट लक्षात घ्या, याच्या नावातच अधिकारी लिहिलेला आहे. ओके, त्यामुळे या पदाची कार्य सुद्धा तशीच आहे. जसं टॅक्स असिस्टंट किंवा आपण जे म्हणतात ह्याच्यातलं जे गट ब चं पद आहे जे आपण एमपीएससी मार्फत करतो, पीएसआय, एसटीआय, एएसओ, त्या दर्जाचं हे पोस्ट आहे. आता दर्जा मी कशावरनं बोलते, इनफॅक्ट ह्याचा दर्जा त्याहीपेक्षा मोठा आहे कारण आपल्याला अधिकारी पद मिळालेलं आहे. खूप सारे बेनिफिट्स आहेत ह्या पदाचे. ठीक आहे. पण आता बघा अजून एक सांगते, जे विद्यार्थी मित्र आपले गट ब गट क चा वगैरे अभ्यास करत आहे, बघा राज्य सेवेचं जे सीईओ पद आहे ते नगर परिषदेचं सीईओ, गट अ चं जे पद आहे राजपत्रित, पुन्हा माझे शब्द ऐका, राजपत्रित, गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड. जे नॉन गॅझेटेड पद आहेत ती इकडून भरल्या जाणार आहेत सध्या. ओके, आणि गॅझेटेड जे राज्यसेवेमार्फत भरल्या जातात, ओके, त्याच्यातला डिफरन्स काय आहे तो सुद्धा मी आता इथे सांगणार आहे. टप्प्याटप्प्याने शांतीने शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघून घ्या. ओके, बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा ह्याचं इंग्लिश मधलं नाव लक्षात घ्या काय आहे, कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी. ओके, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, टॅक्स असेसमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, म्हणजे प्रशासनाच्या संदर्भात आणि कराच्या संदर्भात अशी दोन्हीही कामं आपल्याला इथे करायची आहेत. लक्षात आलं? प्रशासनासंदर्भात आणि कर निर्धारणाच्या संदर्भात. म्हणजे नेमकं लक्षात घ्या, एक जे पद आहे आपलं टॅक्स असिस्टंट, ओके, त्यापेक्षा हे वरचं आहे कारण याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, ओके, ही सुद्धा जबाबदारी, कर्तव्य, अधिकार सगळे अटॅच केलेले आहेत. पहिला मुद्दा. ओके, पुढे लक्षात घ्या. आता ह्या पदाची नेमकी कार्य काय आहे, क्लिअर आहे? म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला पुढे जाण्याआधी काय काम करतात. पहिली स्थान लोकेशन काय आहे, नगर परिषद. आता तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात त्या जिल्ह्याच्या सराउंडिंगच तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे पोस्टिंग मिळून जाते. ओके, त्यामुळे नगर परिषद ज्यांना असं सेमी काय म्हणतात त्याला सिटी
या काइंड ऑफ मध्ये ज्यांना राहायचं असेल, एकदम कोर सिटीज म्हणजे आपली मनपा वगैरे, हो की नाही, मग सेमी सिटीज टाईप मध्ये जे प्रकार असतात, तर तिथे राहणं म्हणजे गावाचं पण, ग्रामीण शैली पण त्याला अटॅच आहे आणि शहरी शैली सुद्धा अटॅच आहे. अशा ठिकाणी तुम्हाला काम करायची संधी मिळते. आणि शक्यतो तुम्ही ज्या जिल्ह्याच्या, म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्याला बिलॉंग करतात त्याच्या आजूबाजूच्या नगर परिषदांमध्येच तुमचं पोस्टिंग होत असतं शक्यतो. ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या. हे नेमकं काय करतात, तर प्रॉपर्टी टॅक्स म्हणजे मालमत्ता कर व इतर स्थानिक करांचे निर्धारण करणे. ओके, मग बघा, कर संकलनाच्या कार्याची देखरेख व नियोजन करणे, नागरिकांच्या करविषयक तक्रारींचे निवारण करणे, नगर परिषद बघा, तक्रारींचे निवारण करणे. आणि अजून एक मुद्दा म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे खालून जे येतात ना तक्रारी, त्याचं जे अपील असतं, या अपिलांवर अंतिम निर्णय सुद्धा तुमचाच असतो. तुमचाच म्हणजे जे कोणी सिलेक्ट कर निर्धारण ऑफिसर जे आहेत ना, त्यांचाच अंतिम निर्णय असतो. ओके, त्याच्यानंतर नगर परिषदे अंतर्गत जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलची कामं असतात, ती सगळी प्रशासकीय कामं, बरोबर. त्याच्यानंतर जे आपल्या हद्दीमधले जे नगरसेवक आहेत, ओके, आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहकार्य करणे, महसूल वाढ करायची असेल तर त्याच्यासाठी उपाययोजना, आरटीआय व कायदेशीर कामात त्यांना सहकार्य करणे, विभागीय कर्मचारी व कामकाजावर देखरेख ठेवणे. आता आरटीआयचा रोल लक्षात घ्या. आता तुम्हाला माहिती असेल, बऱ्यापैकी ऐकून एमपीएससी कडे जागा जाणार, तर काही दिवसांपूर्वी असं होतं की 723 जागा भरल्या जाणार आहे. ओके, तर ती इन्फॉर्मेशन कुठून आली आणि ही परीक्षा नेमकं कोण घेणार आहे, म्हणजे ही पदं टीसीएस आयबीपीएस कडेच राहणार आहेत की एमपीएससी कडे जाणार आहे, ही इन्फॉर्मेशन आपल्याला आरटीआय मार्फतच आलेली आहे. समजलं. सो आरटीआयचा रोल खूप क्रुशल आहे, अभ्यासक्रमाचा आपल्याला तो भागही आहे. त्यामुळे बघा, जसं तुम्ही मराठी इंग्रजी व्याकरण किंवा अंकगणित बुद्धिमत्ता ह्याचा एक अभ्यास करता, सोबतच आरटीआयचा अभ्यासही करून ठेवा. खूप सोपा आहे. आणि टप्प्याटप्प्याने आरटीआयशी संबंधित जे प्रश्न वगैरे असतात ना, ते करून ठेवायचे. 3 ते 4 प्रश्न कोणत्याच परीक्षेत कुठेच गेले नाहीत, असतातच. ओके, त्यामुळे तेवढे प्रश्न करा, एक मेजरली तुम्हाला सपोर्ट होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, जे तुमचे डिपार्टमेंटलचे सगळे कर्मचारी वगैरे असतात, तर त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचं काम पण इथे दिलेलं आहे. कर्मचारी आणि त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे, हे असं पद आहे. म्हणजे खरं सांगू, ज्यावेळेस ह्या पदाचे बद्दल सगळं हे केलं, तर मला आधी म्हणजे ज्यावेळेस माझी प्रिपरेशनची फेज होती, त्यावेळेस ह्या पदासाठी एवढं जाणीव नव्हती. एक आपल्याकडे क्रेज असतं बघा. आता काय झालेलं आहे बघा, राज्यसेवा अशी डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. गट ब गट क चा तुमचा पेपर झाल्यानंतर, किंवा हेही लक्षात घ्या, तुम्हाला जर का तुम्ही त्या म्हणजे पूर्व परीक्षा झाल्यानंतर आता तुमच्या हातामध्ये नेक्स्ट काय आहे, ओके, किंवा एक परीक्षा देऊन आपल्याला एखाद्या राज्यसेवा लेवलच्या पेपरवर बसायचं असेल, तर त्याच्यासाठी हे पद म्हणजे अगदी स्वप्नवत आहे. समजते. त्यामुळे एक गोष्ट म्हणजे प्रामुख्याने डोक्यात ठेवा, अभ्यास कुठच्याही लेवलला ना ढिला पडून देऊ नका. आपण विद्यार्थी मित्र काय करतो, आता गट ब चा पेपर झाला, गट क 11 तारखेला पेपर झाल्यानंतर कधी एकदा संध्याकाळी 5 ची गाडी पकडतो आणि घरी जाते अँड ऑल. तर जा तुम्ही, पण जास्त वेळ वाया नका घालवू, कारण लक्षात घ्या, ऑन द वे आहे हे. ओके, आणि अतिशय सुंदर आहे. अराजपत्रित पद असली तरी 10 वर्षाच्या प्रमोशन मध्ये राजपत्रित पदाला पोहोचणार आहात. आज 7-7, 8-8 वर्ष अभ्यास करणारे राज्यसेवेचे आपले विद्यार्थी मित्र आहेत, ते सुद्धा बिचारे एवढं स्ट्रगल करून त्या पदापर्यंत म्हणजे त्यांना जेवढा वेळ लागतो डायरेक्ट त्या पदापर्यंत जाण्यासाठी, आणि एवढे कष्ट. तर बघा, ह्याच्यामध्ये एकतर ऑब्जेक्टिव्ह परीक्षा असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह नाही. त्यामुळे आपल्या हाताला आता बऱ्यापैकी आपल्या माइंडला खूप जास्त सवय झालेली आहे. ओके, एवढं पोट तिडकीने तुम्हाला सांगण्याचं रिझन लक्षात घ्या बाळांनो, 1 किंवा 2 परीक्षा असणार आहेत. समजलं. माझ्या मते म्हणजे मला जे माहितीये त्याप्रमाणे एखादी परीक्षा होईल, पण ती कशी होईल ते सांगणार आहे. पण समजा महापोर्टल प्रमाणे जर का त्यांनी ह्याचं केलं, पूर्व आणि मुख्य असं केलं, तर आपल्याला 2 परीक्षा कदाचित द्याव्या लागतील. अर्थात हे सगळं नोटिफिकेशन आल्यानंतर क्लिअर होणार आहे. इज दॅट क्लिअर? तोपर्यंत तुम्ही तुमच्या अभ्यासावरची पकड परीक्षा झाल्यानंतरही कमी होऊ देऊ नका, हे तुम्हाला अगदी कळकळून सांगणार आहे. ठीक आहे, पुढे बघा. आता रिक्त जागा, तर नगर परिषदा ह्या दर्जानुसार मगाशी मी तुम्हाला सांगितलं, तर एकूण नगर परिषदेमध्ये ना बाळांनो 2228 एवढ्या रिक्त जागा पडलेल्या आहेत, गट क गट ड वगैरे. आता त्यापैकी कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी याच्या 723 जागा आहेत बघा, 723 जागा. ओके, आता ह्या 723 जागा
या श्रेणीनुसार आहे. पहिले तुम्ही गट क च्या श्रेणीला आलात तर बघा S10 ही तुमची सॅलरी म्हणजे एक असणार 7व्या वेतन आयोगाप्रमाणे एवढा पगार. म्हणजे कसं तर बाळांनो लक्षात घ्या, इथे तुम्ही जे 30,000पासून स्टार्ट व्हाल ते 92,000 म्हणजे हातामध्ये तुम्हाला पगार अप्रॉक्सिमेटली 40 ते 42,000 पर्यंत पडणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गट ब च्या मध्ये समजा तुमचं सिलेक्शन झालं तर इथे तुम्ही असणार आहात S14 ला. हा S14 लिहिलेलाच आहे S14 आणि ह्याचा पगार जो आहे हा अप्रॉक्सिमेटली चालू होतो 42,000 पासून 1,12,000 पर्यंत. ओके. म्हणजे इन हँड सॅलरी साधारणपणे 60च्या घरात हातात पडेल 55 पर्यंत. ओके. आणि S15 श्रेणी अ ची जी आहे याची आहे S15 म्हणजे बाळांनो लक्षात घ्या 52,000 पासून सुरू होणार ते तुम्ही 1,32,000 पर्यंत जाणार. आता एक्झॅक्ट आकडा मी नाही सांगितलं, मी अप्रॉक्सिमेटली. आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या खूप सारे टीए ह्या तेव्हा बरंच काही काही ऍड होईल आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील. म्हणजे आणि आता ह्याच्यात हेही लक्षात घ्या, तुम्ही म्हणाल 723 जागांसाठी ऍड येणार का? नाही. तर या पदामधली लक्षात घ्या म्हणजे कुठची कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी या पदामधली 25% जागा ह्या पदोन्नतीने भरल्या जाणार आहे. म्हणजे डिपार्टमेंटल परीक्षेने. आता डिपार्टमेंटल परीक्षेला काय आहे तर 5 वर्ष आहे, MSCIT आहे आणि डिपार्टमेंटलच्या परीक्षा होऊन वेगळ्या पद आहे प्लस पदोन्नती ज्यांची 5 वर्ष सर्व्हिस झालेली आहे ते इकडे जाणार आहे. म्हणजे 723 पैकी 25% जरी गेले असं आपण कन्सिडर केलं बाळांनो तरी आपल्याकडे साधारणपणे 450 ते 500 पद असणार आहे. लक्षात येत आहे? 450 ते 500 पदांसाठी आपल्याकडे ऍड येणार आहे. ओके. सो त्या दृष्टीने कार्यरत राहा. पगार आधीच सांगणार म्हणजे कामं आधीच सांगितली म्हणजे तुम्हाला एक कळलं की ओके मला असं काम करावं लागेल. पगार सांगितला म्हणजे मोटिवेशनचा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. बरोबर आहे. म्हणूनच जागा आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. एक बघा गोष्ट गट ड च्या जागा तर ऑब्व्हियसली MPSC मार्फत नाही भरल्या जाणार पण गट अ ब क 2023 मध्ये नगर परिषदेच्या विविध विभागातल्या 8 पोस्ट साठी झाला होता. 8 पोस्ट पैकी ही एक पोस्ट आहे. ही पोस्ट आता MPSC कडे गेलेली आहे. एवढं डोक्यात क्लिअर ठेवा. ठीक आहे. साध्या सरळ सोप्या भाषेत. ओके. चलो आता बघा ह्याची वयोमर्यादा ऍज युज्युअल नॉर्मल आहे. वय ज्याचं 21 वर्ष सुरू झालेलं आहे म्हणजे किमान 21 वर्ष ते ओपन साठी 38 आहे. हा कॅटेगरी 33. कॅटेगरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे SC ST NT OBC SCBC EWS सगळे आले. आता SCBC आणि EWS साठी नेमकी काय तरतूद असणार आहे? हा पण नॉर्मली तिला आरक्षण आहेच. आपल्याला नोटिफिकेशन आल्यानंतर या सगळ्या गोष्टी जास्त डिटेलिंग क्लिअर होतात. ठीक आहे. पण मी तुम्हाला आयडियली सांगते जो कोणताही व्यक्ती वय वर्ष 21 पासून ते वय वर्ष ह्याच्यापर्यंत काय म्हणतात त्याला 42-43 पर्यंत जो कार्यरत आहे ते सर्वच्या सर्व इकडे येणार आहेत. ठीक आहे. 18 आहे. ओके. 18 आणि 21 या दोघांमधलं एक पद असतं. ओके. दिव्यांग भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांना वयाचे 45 आहे. माजी सैनिक असेल त्यांनी त्यांच्या सर्व्हिसचा कालावधी अधिक 3 वर्ष. अंशकालीन कर्मचारी जे आहेत त्यांना वयाचे 55 वर्ष. लक्षात येते ही सगळी अट असणार आहे. जो कोणताही व्यक्ती बघा जेवढ्या कमी वयात तुम्ही या पदावर पोहोचाल प्रमोशन पर्यंत तुम्ही गॅझेटेड क्लास 1च्या याला रिटायर व्हाल. ओके. म्हणून म्हणजे हे सांगण्याचा तरतूद आहे. ओके. शैक्षणिक पात्र काय तर कोणत्याही शाखेचा पदवीधर आपल्याला हवा आहे. MSCIT बघा पूर्वी काय होतं माहितीये का नॉर्मली आता सगळ्या गव्हर्नमेंट एक्झाम्सला MSCIT कंपल्सरी केलेलं आहे. पूर्वी कसं होतं तुम्ही जॉब जॉईन केलात की 2 वर्षात सबमिट करा. आता असं नाहीये. इव्हन ग्रामसेवकच्या पदाला सुद्धा तुम्हाला जॉब जॉईन करण्याच्या आधी MSCIT लागणार आहे. या सुद्धा पदाला जॉब जॉईन करण्याच्या आधी MSCIT लागणार आहे. सो डू नॉट फॉरगेट की आपल्याला हे सर्टिफिकेट पाहिजे. आणि मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान. आता आम्हाला मराठी येतं, बोलता येतं, लिहिता येतं, वाचता येतो. त्यांना पुरावा द्यावा लागतो आणि तो पुरावा म्हणजे आपल्या 10वीचं सर्टिफिकेट असतं. ओके. म्हणजे जनरली 10वीच्या सर्टिफिकेटच्या आधारे आपलं काम होऊन जातं. ठीक आहे. चलो प्रमोशन. आता बघा तुम्ही एकदा ह्याच्यात झालात कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी तर समजा तुम्ही श्रेणी क ला झालात. ओके. क वरून तुम्ही कुठे व्हाल ब वर व्हाल आणि ब वरून अ वर व्हाल. पहिलं हे असेल बघा कमीत कमी 3 वर्ष आणि त्याच्यावरतीच असतं प्रमोशनसाठी. इज दॅट क्लिअर?
3 पासून पुढे 5 वर्ष असू शकतं, 7 वर्ष असू शकतं, हे आपण आता सांगू शकत नाही. हे त्या नगर परिषदेच्या ओव्हरऑल कामकाजावर किंवा तिकडच्या सिस्टीमवर अवलंबून असणार. पण कमीत कमी 3 वर्षाचं तुम्हाला एका पदावर काम करावंच लागतं. आता हे झालं अ श्रेणीनंतर तुम्ही वरिष्ठ कर निरीक्षक किंवा ज्याला कर अधीक्षक असं म्हटलं जातं तिथे येणार. ठीक आहे. मग मुख्य प्रशासन अधिकारी किंवा नगर परिषद उपमुख्य अधिकारी या पदावर या. त्याच्यानंतर तुम्ही बघा इथे सीओच्या पोस्टवर येणार आहात. सीओ वरिष्ठ मुख्य अधिकारी आणि उपसंचालक म्हणजे नगर परिषद स्तरावरती तुम्ही हायएस्ट पोस्टला सिलेक्ट होऊ शकता. म्हणजे असं मी कन्सिडर करते की जो एखादा व्यक्ती वयाच्या 22व्या वर्षीच ह्या पदावर पोहोचलेला आहे, तर मित्रा किंवा मैत्रिणींनो तुम्ही अगदी 58 ह्याच्यात तुम्ही डायरेक्टली जिल्हाधिकारीचं जे पद असतं सीईओ मुख्य तिथपर्यंत पोहोचणार आहात नगर परिषद स्तरावरती. समजतंय? ओके. पुढे बघूया परीक्षा पद्धती काय आहे. आता ही जी परीक्षा पद्धती आहे ही मी टीसीएसच्या आधारे तुम्हाला सांगते. टीसीएसने काय केलं होतं. ओके. तर 2 पेपर घेतले होते, एकाच दिवशी होते लगोलग. काय होतं बघा, पहिला पेपर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी, ह्याच्यामध्ये होते 60 प्रश्न, 120 गुण आणि ह्याच्यासाठी दिले होते 70 मिनिट. ओके. शाहरुख खानचा डायलॉग आहे वो 70 मिनिट. तिकडे का माहितीये बाळांनो, हा जो पेपर आहे ना हा रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर होता. ओके. नेक्स्ट आहे पेपर 2 म्हणजे विषयाशी संबंधित 40 प्रश्न. ओके. त्याला 50 मिनिटं म्हणजे एकूण 2 तासाचाच पेपर झाला, फक्त त्यांनी बायफर्गेट केलेलं होतं. मग आता पेपर 2 काय होता, तर महाराष्ट्राचा भूगोल, मानवी वसाहत, पर्यटन, महाराष्ट्राचा इतिहास, भारताची राज्यघटना, राजकीय यंत्रणा, जिल्हा प्रशासन आणि नागरी स्थानिक शासन, निवडणूक प्रक्रिया, प्रशासनिक कायदा, कामगार न्याय मंडळ, माहिती अधिकार, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, संगणक व माहिती तंत्रज्ञान, आर्थिक सुधारणा व कायदे आणि सार्वजनिक वित्त व्यवस्था. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली तुम्हाला, कोणता घटक एमपीएससीच्या परीक्षेच्या बाहेर आहे? कोणताच नाहीये. आणि जी लोक आता कार्यरत पदावर आहेत एखाद्या गट ड च्या, गट क गट ड च्या आणि ज्यांना नगर परिषदेवर काम करण्याची इच्छा आहे थोडंसं वरती, तर लक्षात घ्या आतापासूनच हा सिलेबस डोक्यात ठेवून काम करा. लक्षात घ्या तांत्रिक आणि अतांत्रिक घटक. ओके. अतांत्रिक आपण बघितलं, भारतात हे जे तांत्रिक घटक आहे याच्यामध्ये काही मेजर डिफरन्स होणार नाही आणि झाल्यास तर लवकरात लवकर त्याचे अपडेशन्स मी तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत देणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. हा सिलेबस जो आहे हा अजून डिटेलमध्ये आपण करू ज्या वेळेस आपल्याकडे नोटिफिकेशन एमपीएससी मार्फत पडलेलं असेल. क्लिअर. आणि मला अशी अपेक्षा आहे की लवकरात लवकर ह्या पदाचे नोटिफिकेशन पडतीलच. ओके. त्यामुळे लक्षात घ्या ज्यांच्या गट ब गट क जे आताचे पेपर होणार आहेत त्यांनी अजिबात अभ्यासावरची पकड ढिली होऊ द्यायची नाही. ठीक आहे. बघा आता हेच पद का निवडावे. मी पहिलं सांगितलं एकच परीक्षा तुम्हाला आतापर्यंत द्यायची होती. एमपीएससी काय करते ते बघूया. शहरी भागात राहणाऱ्यांसाठी म्हणजे चांगली संधी आहे. गट ब च्या पदापर्यंत म्हणजे लक्षात घ्या पीएसआय एसटीआय एएसओ याच्यातलं जे टफ कॉम्पिटिशन आहे ना हे पण इथे ब्रेक होण्याची शक्यता राहणार आहे. समजलं. त्याच्यानंतर अधिकारी दर्जाची नोकरी आहे आणि पे स्केल जो S14 त्यांना म्हणजे गट ब गट कला काही कमी कॉम्पिटिशन नाहीये हे आपण सगळेजण जाणतो. खूपच ट्रिमेंडस कॉम्पिटिशन आहे. आता एक्झाम मध्ये तुम्हाला 60+ असतील 60% वर तेव्हा कुठे मुख्य परीक्षा देता येईल याची धाकधूक असते आणि मुख्य परीक्षा पण काय आता तोंडची राहिलेली नाहीये. बरोबर आहे. मुख्य परीक्षेला पण विद्यार्थी मित्र 60% अप तयार आहेत. ओके. मग एवढ्या सगळ्या जंजाळामध्ये जर का हे एक सोपं साधं मार्ग म्हणजे ह्यालाही कॉम्पिटिशन राहणारच आहे. मी म्हणत नाही की याला कॉम्पिटिशन राहणार नाही, पण कसं असतं की या परीक्षांबद्दल अवेअरनेस खूप कमी लोकांना असतं, जाणीव खूप कमी लोकांना असते. म्हणजे एमपीएससी मार्फत असे पण पदं भरल्या जातात ही माहिती खूप कमी लोकांना असते. आज तुमच्यापर्यंत माहिती पोहोचलीये तर मला असं वाटतं ती हलगर्जीपणा करून घालवू नका. ठीक आहे. लवकरात लवकर तुम्ही हे जाणून घ्या. ठीक आहे. मग आता मी इथे थांबत आहे. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच अजून विविध पदांची जी भरती आहे आणि त्याचे अपडेशन्स आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती पुरवणार आहे. अजून तुम्हाला काही डाऊट्स असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाकून ठेवा. आम्ही नक्कीच ते सॉल्व्ह करू. ओके. तोपर्यंत थांबूया. जय हिंद.